नमस्कार मित्रांनो, आज फार आनंदाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या संगमनेर शहरामध्ये तायक्वांदो आणि कराटे याचा प्रशिक्षण वर्ग आजपासून कोल्हेवाडी रोड मोना बिल्डिंगच्या समोर सुरू करण्यात आलेला आहे। ही मोठी आनंदाची बातमी आहे संगमनेरकरांसाठी, कारण आपले जे पाल्य आहेत तर आपल्या पाल्याची सुरक्षिततासाठी आणि आपल्या पाल्याची सेफ्टी करण्यासाठी या ठिकाणी कराटेची स्पर्धा, कराटे प्रशिक्षण आणि तायक्वांदो प्रशिक्षण हे आजपासून कोल्हेवाडी रोड या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। आता नेमकी हे प्रशिक्षण कोण घेणार आहे तर आमच्या बरोबर आमुन खान पठाण या ठिकाणी शिर्डीहून येतात। हे त्यांच्या बाबतीत थोडासा परिचय करून देतो का आमुन खान हे कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असून त्याचबरोबर देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी नेपाळ या ठिकाणी केलेलं आहे आणि नेपाळ या ठिकाणी जाऊन त्यांनी पंच म्हणून, रेफरी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका चोखरित्या बजावलेली आहे। ते आपल्या संगमनेर शहर किंवा संगमनेरवासियांसाठी किंवा त्यांची जी पाल्य आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपल्या ते उपलब्ध आहेत। तर मी आमुन खानचं या ठिकाणी प्रथमतः संगमनेर शहरामध्ये आणि मी स्वतः व्यक्तिगतरित्या आणि जमियत उलमा हिंद च्या वतीने मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो। सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या संगमनेर शहरातील आमच्या मुलांना योग्य प्रकारे कराटे आणि तायक्वांदोचं आपण मार्गदर्शन कराल हे मी अपेक्षा ठेवतो। तर हे कोणामार्फत आयोजन करण्यात आलेलं आहे प्रशिक्षण, तर पॉप्युलर शतकॉन तायक्वांदो कराटे असोसिएशन भारत सरकार इंडिया रजिस्टर नंबर आहे या संस्थेमार्फत आणि सलंगन जमियत उलमा हिंद संगमनेर शाखा यांच्या मार्फत हे प्रशिक्षणाचं मार्गदर्शन आमुन खान साहेब हे आपल्याला करणार आहेत। तरी सर्व पालकांना विनंती की आपली जे मुलं आहेत, आपली ज्या मुलं मुली दोन्ही बॉईज असेल किंवा गर्ल्स असेल, दोन्ही असेल, तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण आजपासून सुरू झालेलं आहे। तरी सर्व मी पालकांना आव्हान करतो, सर्व संगमनेरकरांना आव्हान करतो की कराटे आणि तायक्वांदो शिकल्यानंतर स्वतःची सुरक्षितता होऊ शकते, त्याचबरोबर आपण स्वतःची सेफ्टी करू शकतो आणि त्याचबरोबर आपण शारीरिक सुद्धा आपण फिट राहू शकतो, सदृढता येते, मेंटली आणि फिजिकली, शारीरिक आणि मानसिक जे आपण याबाबत सुद्धा सदृढ राहू शकतो। त्यामुळं आपणास विनंती पुनश्च करतो की ही जी क्लास सुरू झालेली आहे तर या क्लासमध्ये अवश्य प्रवेश घ्यावा। चांगल्या प्रकारे तुम्हाला योग्य प्रकारे तायक्वांदो आणि कराटे याचं प्रशिक्षण दिलं जाईल ही निश्चित मी हमी आपणास देतो। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली ते संयोजकांचे जमियतुल उलमा हिंदचे मुफ्ती मोहम्मद सालीम असेल आणि त्याचबरोबर पॉप्युलर शतकॉन तायक्वांदो कराटे असोसिएशन असेल भारतातील, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि निश्चितच हे प्रशिक्षण चांगलं होईल, भविष्यामध्ये आपल्याही मुलांचं चांगलं होईल अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 2 फेब्रुवारी 2025 या शुभ मुहूर्तावर आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये कराटे प्रशिक्षण सुरू होत आहे। या कराटे प्रशिक्षण याचा मागचा उद्देश मुलांना फिजिकली फिट बनवणे आणि मेंटली फिट बनवणे। कारण मुलं आजकाल जे मोबाईलच्या नादी लागले आहेत आणि त्यामुळं मुलांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। तर मुलांना मोबाईलकडून ग्राउंडकडे याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। आणि मुलं जे आजारी पडतात वारंवार आणि मुलांना जे अभ्यास असतो त्याच्यात त्यांचा जीव लागत नाही, तर त्यासाठी मुलांना गरजेचं आहे की एक तास त्यांनी ग्राउंडवर खेळलं पाहिजे। तर ते जे आहे त्यांचे जे मन बी लागेल
त्यांचं पचनशक्ती वाढेल, ते पाणी पितील आणि दवाखान्यातून वाचतील. जे आपण मुलांचा जो उद्देश आहे, प्रत्येक आईवडिलांचा उद्देश असतो, मुलगा माझा जो आहे सदृढ पाहिजे, भरभक्कम पाहिजे, कुठं म्हणजे मुळमुळ नाही पाहिजे. तर आपल्याला तेच बनवायचं आहे मुलांना. काय आपल्याला मुलांना शिक्षण जसं आपण देतो त्या टाईप एक विषय म्हणून कराटे हा त्यांना सेल्फ डिफेन्सचा क्लासेस आपल्याला टाकायचा आहे. संगमनेरमध्ये ते सुरू झालेलं आहे. तर ज्या पालक लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या मुलाला तिथं पाठवलंच पाहिजे, कारण प्रत्येकाला आपल्या मुलाविषयी प्रेम आहे. मुलाविषयी अगर प्रेम आहे तर त्यांनी फिजिकली त्याचा विचार करायला पाहिजे. तर हा माझा एक म्हणजे सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही या संगमनेर तालुक्यामध्ये झालेला या कराटे प्रशिक्षणाला आपल्या पुरेपूर चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या आणि या कार्यक्रमाला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा ही माझी इच्छा. म्हणजे माझा परिचय तर सरांनी दिला, पण दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की मला या फील्डमध्ये 2094 पासून जे एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आता जवळजवळ 31 वर्ष झालेलं आहे. तर माझे क्लासेस आहे प्रवरा पब्लिक स्कूल, कन्या विद्यालय, सैनिक स्कूल, लिटल फ्लॉवर स्कूल, तसेच सेंट जॉन स्कूल, सिल्वर रॉक, असे बरेच ठिकाणी माझे क्लासेस 27 ठिकाणी क्लासेस चालू होते. तर या 27 ठिकाणी क्लासेस चालू असताना तिथं आता दुसरे विद्यार्थी क्लासेस घेतात. तर माझी एक इच्छा आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कलेचा प्रसार व्हावा, म्हणून मी आता संगमनेरकडे आलेलो आहे. तर माझी एक पहिल्यापासून इकडे थोडंसं कल होता का आपलं चांगलं शहर आहे आणि सुसंस्कृत शहर आहे, तर एक कलेचे त्याला वाव भेटावा म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी याचा विचार करून मुलांना आपल्या कराटे क्लासेससाठी पाठवून द्यावा ही नम्र विनंती. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. संगमनेर शहर के तमाम संगमनेर वासियों से मैं कुछ बातें अर्ज़ करना चाहूँगा. हमारे लिए बहुत खुशी की बात है कि संगमनेर शहर में पहली मर्तबा कराटे क्लास ऑर्गेनाइज हुई है, कराटे क्लास चालू हुई है. सर जो हमारे सामने जो बैठे हैं ये ब्लैक बेल्ट चैम्पियन भी है और इंटरनेशनल लेवल पर खेले हुए प्लेयर भी है और रेफरी भी है. इनका कम से कम 30 से 35 साल का इनका कराटे का एक्सपीरियंस है. और सर के एक भाई है आमुन सर ये है, और इनके एक भाई है मामून सर है. ये दोनों सर हमारे इलाके के शिरडी के रहने वाले हैं, और हम ये चाहते हैं कि वे इनके मार्गदर्शन के अंदर, इनके गाइडेंस के अंदर हमारे बच्चे जो मोबाइलों के अंदर अपनी ज़िंदगी ख़राब कर रहे हैं, अपना फिटनेस ख़राब कर रहे हैं, अपनी हेल्थ ख़राब कर रहे हैं, तो हमारी ये कोशिश है कि हमारे बच्चे को हम बहुत कोशिश करने के बावजूद भी हमने मोबाइल से दूर नहीं कर पाए. तो अभी हमारी एक मुहिम चल रही है कि वह मोबाइल से बच्चों को निकाल कर ग्राउंड में लाना है. 1 घंटा क्यों ना हो, 24 घंटे में से 1 घंटा हमारे बच्चे मोबाइल से निकल के अगर ग्राउंड के अंदर आएंगे तो यहाँ पर आने के बाद फिटनेस और सेल्फ डिफेंस, मार्शल आर्ट, एक्सरसाइज हर चीज़ वो सीख सकते हैं. इसका एक तो शारीरिक फ़ायदा भी है, जिस्मानी इसके फ़ायदे बहुत ज़्यादा है, और जिस्मानी फ़ायदे के साथ साथ ये एक हुनर है, ये एक फ़न है, ये एक फ़न है. हुनर अगर बच्चे के पास आ जाता है, आगे चलकर उसको मेडल्स मिलेंगे, सर्टिफिकेट मिलेंगे, बेल्ट्स मिलेंगे. हमारा बच्चा अगर 3 साल तक कंटिन्यू अगर कराटे क्लास अगर मतलब कराटे क्लास में मतलब सीखता है तो 3 साल या 3.5 साल के बाद वो फर्स्ट बेल्ट से लेके तो लास्ट जो बेल्ट होता है ब्लैक बेल्ट तक आ जाता है. अलग अलग इसकी टूर्नामेंट होती है, हर 3 महीने में टूर्नामेंट होगी. उसमें जैसे परफॉर्म करेगा हमारा बच्चा वो आगे बढ़ता जाएगा, तो आगे चलकर ज़िला लेवल, फिर स्टेट लेवल, इंटरनेशनल लेवल तक हमारा बच्चा खेल सकता है. और ये गवर्नमेंट मान्यता है, रजिस्टर है. सब की जो एस जो चलती है टाइकंडो शटोकन जो चलती है ये गवर्नमेंट से रजिस्टर भी है, और इससे जो आपको सर्टिफिकेट मिलेगा आपके बच्चे को, तो आपका बच्चा इंडिया के किसी भी गेम के अंदर हिस्सा ले सकता है और वहाँ जाकर वो टूर्नामेंट खेल सकता है, और आगे चलकर आपका नाम, आपके समाज का नाम और आपकी कौम और आपके शहर का नाम वो रोशन कर सकता है. तो हमारे एक ही मुहिम है कि हमारे बच्चे जो आज बुराइयों की तरफ जा रहे हैं और उन कामों की तरफ जा रहे हैं जो नहीं करना चाहिए, तो ये एजुकेशन के साथ साथ अगर हम लोग फिटनेस के ऊपर अगर ध्यान देते हैं हमारे बच्चों का, तो आगे चलकर हमारे बच्चे हमको लान तान नहीं करेंगे. हमारे बच्चे हमको नाम नहीं रखेंगे भाई मेरे माँ बाप ने मेरे लिए कुछ नहीं किया, बल्कि हमारे बच्चे हमको हमारी तारीफ भी करेंगे और हमारे ऊपर प्राउड करेंगे, फ़ख्र करेंगे कि भाई मेरे माँ बाप ने मुझे सिर्फ तालीम नहीं दी बल्कि मेरी फ़िटनेस का भी मतलब बहुत ख्याल रखा है. और फिटनेस बहुत ज़रूरी है. हेल्थ इज़ वेल्थ कहते हैं कि तंदुरुस्ती 1000 नेमत. दुनिया में इंसान के पास कुछ ना हो, लेकिन अगर उसके पास फिटनेस है, उसको बीमारी नहीं है और उसके हाथ पाँव, उसकी बॉडी और उसके बॉडी पार्ट बिल्कुल सेफ है, बिल्कुल अच्छे हैं, तो इसको दुनिया की सारी नेमतें अगर ना भी मिले
तब भी ये दुनिया का बहुत खुशनसीब इंसान है। लेकिन जिसके बाद रुपया हो, पैसा हो, सब कुछ हो, लेकिन फिटनेस नहीं है, हेल्थ नहीं है, बीमारी लगी हुई है, हाथ पाँव उसके अपाहिज है और उसको बीमारियां लगी हुई है, तो दुनिया की हज़ार नेमतें उसके पास हो तब भी वो सुकून से नहीं रह सकता। बहरहाल ये बहुत गोल्डन चांस है हमारे शहर वालों के लिए, हमारे शहर के सब नागरिक के लिए। ये सिर्फ मुस्लिम समाज के लिए नहीं बल्कि सर्व समाज के लिए ये गोल्डन चांस है कि आप हमारे कराटे क्लास के अंदर आप एडमिशन कराएं। कोई भी समाज का हो, हर समाज का यहाँ पर वेलकम है, हर समाज के बच्चे का हम यहाँ पर एडमिशन ले रहे हैं। अब तक हमारे पास 50 से 60 एडमिशन आ चुके हैं। अगर आप भी अपने बच्चे के फिटनेस का, उनके फ्यूचर को ब्रॉड बनाना चाहते हैं और उनके हेल्थ की अगर फिक्र रखते हैं, तो हम आपसे रिक्वेस्ट करते हैं, गुजारिश करते हैं कि आप भी कराटे क्लास में अपने बच्चे का एडमिशन कराएं और अपने बच्चे को हर फील्ड के अंदर फिट और फाइन बनाएं। यही दो बातें रखकर मैं अपनी बात ख़त्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह।